Hello students, welcome to this new lecture. In the last lecture we seen examples of numerical integration in which we solved two examples by using trapezoidal rule and Simpson's one-third rule. Now in today's lecture we are going to see some more examples of numerical integration. आता numerical integration या टॉपिक मध्ये जे काही सगळे एक्झाम्पल्स असतात ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. म्हणजे बाय युजिंग एनी वन ऑफ द गिवन रूल दॅट इज अ ट्रॅपेझॉइडल ऑफ सिम्पसन्स वन थर्ड ऑफ सिम्पसन्स 3/8 रूल. फक्त इंटिग्रँट प्रत्येक वेळेस वेगवेगळा असेल. सिमिलरली लिमिट्स प्रत्येक वेळेस वेगवेगळे असतील. ओके, आता याच्यामध्ये ट्विस्टिंग वगैरे काही नसतं. ट्विस्टिंग करायचं झालं तर कुठं करता येईल ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. कालच्या लेक्चरमध्ये आपल्याला डायरेक्ट n ची व्हॅल्यू दिली होती, म्हणजे नंबर ऑफ सब इंटरवल्स किती करायचे आहेत ते आपल्याला दिल्या होत्या. तर n च्या व्हॅल्यूनुसार आपण h ची व्हॅल्यू काढली आणि ट्रॅपेझॉइडल रूलने एक एक्झाम्पल सोडवलं. सिमिलरली सिम्पसन्स वन थर्ड रूलने एक एक्झाम्पल सोडवलं. ठीक आहे, एक तर तुम्हाला n डायरेक्ट दिला असेल किंवा h दिला असेल. ओके, आपण ते काल डिस्कस केलं होतं. एक तर n दिला असेल म्हणजे नंबर ऑफ सब इंटरवल्स दिलेले असतील किंवा डायरेक्टली द व्हॅल्यू ऑफ h इज ऑल्सो प्रोव्हाइडेड टू यू. ओके, किंवा याच्यामध्ये अजून व्हरायटी असू शकते, अजून काय काय दिलं जातं, इंटिग्रँट कोणत्या टाइपचा असू शकतो, अशा व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. ओके, नाउ in this lecture we are going to see some more examples of numerical integration. So let us take example of numerical integration. Example: evaluate integration from 0 to 6 e raised to x dx by using Simpson's 3/8 rule. Using the data e equal to 2.71, e raised to 2 is equal to 7.38, e raised to 3 is equal to 20.08, e raised to 4 is equal to 54.59, e raised to 5 is equal to 148.41, and e raised to 6 is equal to 403.42. Okay, as usual we have to evaluate this particular integration by using Simpson's one-third rule, Simpson's 3/8 rule. Okay, आता Simpson's 3/8 rule काय आपल्याला माहिती आहे. ओके, Simpson's 3/8 rule ने आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. ओके, नाउ सोल्युशन. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन? आपण काय करत असतो, वी कॅन टेक द गिवन डेटा ॲज इट इज ॲज I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx. या थेरॉटिकल इंटिग्रेशनची आणि आपण दिलेल्या इंटिग्रेशनची तुलना करत असतो, कंपॅरिझन करत असतो. बाय कंपेअरिंग दॅट we will get the values of the lower limit a and upper limit b. Similarly, we get the value of the integrand f of x. Then we prepare the data by calculating the value of h, then by calculating the values of arguments, and then by putting that values of arguments in the function f of x, we will get the corresponding entries. Okay, आपण लास्ट लेक्चरला ते पाहिलेलं आहे. Now here, what is observation? आपल्याला e स्क्वेअर e raised to 3 e raised to 4 यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके, म्हणजे त्यांच्या व्हॅल्यूज काढायच्या नाहीत, फक्त त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूयात. प्रत्येक गणित आपण जे घेतोय त्याच्यामध्ये काही ना काही ते व्हरायटी आहे. या गणितामध्ये पण व्हरायटी आहे, वेगळे पण आहे, काय ते आपण बघूयात. ओके, नाउ सोल्युशन. वी कॅन टेक द गिवन इंटिग्रेशन ॲज इट इज ॲज I. लेट I इज इक्वल टू, येस, टेक गिवन इंटिग्रेशन ॲज इट इज, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 6 e raised to x dx. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 6 e raised to x dx. ओके, हे दिलेलं इंटिग्रेशन ॲज इट इज घेतलं. नाउ या इंटिग्रेशनची कंपॅरिझन करूयात. कंपेअरिंग धिस ॲज युजुअल, कंपेअरिंग धिस with our theoretical integration, that is I is equal to integration from a to b f of x dx. We get, as usual, we get, yes, a is equal to lower limit of the integration which is a 0, b is equal to upper limit of the integration which is equal to 6, f of x, that is a integrand. Integrand means what? इंटिग्रेशनचा सिम्बॉल अलॉंग विथ dx सोडून जे असतो तो आपला f of x आहे. इथं इंटिग्रेशनचा सिम्बॉल अलॉंग विथ dx सोडून फक्त काय राहतंय e raised to x. म्हणजेच इथं इंटिग्रँड f of x इज इक्वल टू e raised to x हे आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट वन. आता आपल्याला माहिती आहे, एक तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ h दिलेली असते किंवा व्हॅल्यू ऑफ n दिलेली असते. म्हणजे एक तर h डायरेक्ट दिला असेल म्हणजेच इंटरवल ऑफ डिफरन्सिंग, किंवा n म्हणजे किती नंबर ऑफ स्टेप्स मध्ये आपण दिलेल्या इंटिग्रेशनच्या डिव्हिजन्स करायचे आहेत
ते दिलेलं असेल म्हणजेच n दिला असेल. जर n दिला असेल तर आपण h काढू शकतो. जर h काढला असेल तर डायरेक्टली आपण h दिला असेल तर डायरेक्ट आपण ऑर्डिनेट्स काढून म्हणजेच डायरेक्ट आपण आर्ग्युमेंट्स काढून करस्पॉन्डिंग एंट्रीज काढू शकतो. आता इथं n ही दिलेलं नाहीये आणि h ही दिलेलं नाहीये, फक्त आपल्याला काय दिलेलं आहे e⁻1 e⁻2 e⁻3 डेटा दिलेला आहे. नाव नेक्स्ट वन पुढे. आता आपलं फंक्शन f(x) ऑब्झर्व करा. f(x) फंक्शन काय आहे e⁻x. ओके, जर या फंक्शन f(x) इज इक्वल टू e⁻x मध्ये जर मी x इक्वल टू 1 पुटअप केला, ओके, आपलं फंक्शन f(x) इज इक्वल टू e⁻x आहे. जर या फंक्शन मध्ये मी x इक्वल टू 1 पुटअप केलं तर काय होईल f(1) म्हणजेच whenever there is a x replace that x by 1 that is e⁻1 is equal to will. जर मी x इक्वल टू 2 पुटअप केलं f(x) मध्ये तर काय होईल e⁻2 is equal to. Similarly, if I put x equal to 3 in f(x) then I will get f(3) is equal to whenever there is a x replace that x by 3 that I will get e⁻3 and so on. ठीक आहे, म्हणजेच f(x) is equal to e⁻x हे फंक्शन असल्यामुळे त्या फंक्शन मध्ये आपण x च्या व्हॅल्यूज 1 2 3 4 5 पुटअप करत गेलो तर आपल्याला e⁻1 मिळेल, e⁻2 मिळेल, e⁻3 मिळेल अँड सो ऑन. नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन, इथं e⁻1 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे 2.71. सिमिलरली e⁻2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे म्हणजेच किती आहे 7.38. सिमिलरली e⁻3 इज ऑल्सो गिवन टू यू दॅट इज अ 20.08. ओके, या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजेच व्हॉट इज द इंडिकेशन हियर, येस x इक्वल टू 1 2 3 हे आपले काय होणार, येस हे आपले होणार आर्ग्युमेंट्स. गेटिंग दिस, हे आपले होणार आर्ग्युमेंट्स आणि या आर्ग्युमेंट्सच्या करस्पॉन्डिंग x इक्वल टू 1 x इक्वल टू 2 x इक्वल टू 3 हे होणार आपले आर्ग्युमेंट्स आणि या आर्ग्युमेंटच्या करस्पॉन्डिंग e⁻1 e⁻2 e⁻3 या म्हणजे आपल्या काय असणार आहेत करस्पॉन्डिंग एंट्रीज. गेटिंग दिस, ओके, दिस इज द चेंज इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. ओके, म्हणजे आर्ग्युमेंट्स आपल्याला h डायरेक्टली दिलेलं नाहीये. सिमिलरली n इज ऑल्सो नॉट गिवन डायरेक्टली, ते इनडायरेक्टली आपल्याला दिलेलं आहे, डेटा दिलेला आहे. म्हणजेच x इक्वल टू 1 टाकलं तर e⁻1 होतंय, x इक्वल टू 2 टाकलं तर e⁻2 होतंय. म्हणजे आपल्याला या एंट्रीज दिलेल्या आहेत, या एंट्रीज साठी आर्ग्युमेंट्स काय घ्यावे लागतील, x इक्वल टू 1 x इक्वल टू 2 x इक्वल टू 3 x इक्वल टू 4 and x इक्वल टू 5 हे आर्ग्युमेंट्स आपल्याला घ्यावे लागतील. गेटिंग दिस, ओके. देयरफॉर फ्रॉम द गिवन डेटा वी हॅव, देयरफॉर फ्रॉम द गिवन डेटा, फ्रॉम द गिवन डेटा we have what we have, that is our next step. yes, नेहमीप्रमाणे आपण फंक्शनल व्हॅल्यूज तयार करूयात. एक तर उभा टेबल करा, नसेल तर आडवा टेबल करा, कसंही. येस, पहिला रो आपला असतो आर्ग्युमेंटचा म्हणजे x चा आणि दुसरा रो असतो करस्पॉन्डिंग एंट्रीजचा म्हणजेच y इज इक्वल टू f(x) चा. गेटिंग दिस, आर्ग्युमेंट. आता इथं अजून एक ट्विस्टिंग आहे पहा, आपल्याला डेटा e⁻1 पासून दिलेला आहे. e⁻1 इक्वल टू 2.71 म्हणजेच e⁻1 काय नसतं म्हणजे इंडेक्स 1 असतो. e⁻1 इक्वल टू 2.71 म्हणजे आपण गडबडीत इथं काय घेतो, x ची व्हॅल्यू इथं 1 घेतो, 2 घेतो, 3 घेतो आणि करस्पॉन्डिंग एंट्रीज आपण लिहितो. ओके, हे मुद्दाम चुकण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे पाठीमागचे 2 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये व्हॉट इज ऑब्झर्वेशन, आपली डेटाची सुरुवात कुठून असते. येस, पहिला आर्ग्युमेंट आपलं कोणतं असतं, लोअर लिमिट असतं आणि शेवटचं आर्ग्युमेंट आपलं कोणतं असतं, अप्पर लिमिट. ओके, त्याच्यामुळे ऑफकोर्स आपल्या डेटाची सुरुवात ही लोअर लिमिट पासून झाली पाहिजे आणि इथं लोअर लिमिट आहे 0. ओके, लोअर लिमिट आहे इथे 0 मध्ये थिंग. ओके, हा एक याच्यामध्ये चेंज आहे. गडबडीत आपण 1 घेणार, 1 घेतलं तर डेफिनेटली एक्झाम्पल चुकणार. नेक्स्ट वन पुढे. आता e⁻1 दिलेला आहे, e⁻1 दिलेला आहे म्हणजेच x इक्वल टू 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, जसं आपण मगाशी इथं डिस्कस केलं होतं पहा. ओके, इथं डिस्कस केलेलं आहे. सिमिलरली e⁻2 ची व्हॅल्यू दिली म्हणजेच डेफिनेटली x इक्वल टू 2 असताना e⁻2 ची व्हॅल्यू दिली. सिमिलरली x इक्वल टू 3 असताना e⁻3 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सिमिलरली व्हेन द व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 4 at that time the value of e⁻4 is also given to you. Next one, when the value of x equal to 5 at that time e⁻5 is also provided to you. Similarly, when the value of x is equal to 6 at that time the corresponding value of e⁻6 is also given to you. Okay, या गणिताचं वेगळेपण काय आहे, इथं n पण दिलेलं नाहीये, इथं h पण दिलेलं नाहीये, डायरेक्ट डेटा दिलाय आणि डेटा देत असताना सुद्धा डेटा मुद्दाम चुकण्यासाठी e⁻1 पासून दिलेला आहे. ओके, e⁻1 पासून
म्हणजे गडबडीत आपण काय करणार आहे, x इक्वल टू जर 1 पासून डेटा तयार केला तर डेफिनेटली आपलं आन्सर चुकणार आहे, कारण आपलं लोअर लिमिट पासून आपण स्टार्ट करतो आणि अप्पर लिमिटला आपण एंड करत असतो डेटाचं. ठीक आहे, इथं आपलं लोअर लिमिट आहे 0, देअरफॉर वी हॅव टू स्टार्ट द डेटा फ्रॉम x इक्वल टू 0. गेट इन दिस? हे या गणिताचं वेगळेपण आहे. ओके, नाउ एंट्रीज दिले आहेत पहा. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन काय आहे, e रेस टू x हे फंक्शन आहे. आता याच्यामध्ये x इक्वल टू मी 0 टाकलं तर काय होईल, e रेस टू 0. वाटलंच तर मी इथे लिहितो पहा, थोडंसं टेबलच्या खाली लिहितो, e रेस टू x हे फंक्शन आहे. जर मी x इक्वल टू 0 टाकलं तर एंट्री काय होईल, e रेस टू 0, एनिथिंग रेस टू 0, व्हॅल्यू गिव्स 1. सिमिलरली इफ आय पुट x इक्वल टू 1 ऍट दॅट टाइम, येस, x इक्वल टू 1 टाकलं तर काय होईल फंक्शन, e रेस टू 1, आणि e रेस टू 1 ची किंमत आपल्याला डेटामध्येच दिलेली आहे, दॅट इज 2.71. Similarly, when the value of x equal to 2 at that time, e raised to 2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. x equal to 2 टाकलं e raised to x मध्ये, म्हणजेच e raised to 2 होईल. e raised to 2 ची व्हॅल्यू आपल्याला डेटामध्ये दिलेली आहे, which is nothing but equal to 7.38. Similarly, when I put x equal to 3, then the corresponding value of e raised to 3 is also given to you as a 20.08. Okay. Similarly, when we put x equal to 4 at that time, our function becomes e raised to 4, and the value of e raised to 4 is given as a 54.59. Similarly, x equal to 5 e raised to x मध्ये टाकलं तर e raised to 5 होईल, आणि e raised to 5 ची किंमत दिलेली आहे 148.41. Similarly, x equal to 6 पुट केलं तर e raised to 6 होईल, आणि e raised to 6 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 403.42. ओके, अशा पद्धतीने आपल्याला डेटा मिळाला. डेटा आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, ते फक्त आपल्याला व्यवस्थित जसं पाहिजे त्या स्वरूपात मांडून घेतला. नाउ नेक्स्ट वन, आता फॉर्म्युला यूज करूयात. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या एंट्रीज कुठून स्टार्ट होतात, y0, y1, y2 अप टू सो ऑन yn पर्यंत असतात. म्हणजेच पहिली एंट्री असेल y0, सिमिलरली नेक्स्ट एंट्री इज नथिंग बट y1, पुढची एंट्री असेल y2, नेक्स्ट एंट्री इज नथिंग बट y3, y4, y5 अँड y6. असा जसा मी टेबल हॉरिझॉन्टल केलेला आहे तसाच तुम्ही व्हर्टिकल टेबल तयार करू शकता. ठीक आहे, व्हर्टिकल टेबल तयार केला तरी चालेल किंवा हॉरिझॉन्टल टेबल तयार केला तरी सुद्धा चालू शकतो. नाव आता एकदा का आपल्याकडे डेटा तयार झाला, ओके, पुढे आपण कोणताही फॉर्म्युला वापरून इंटिग्रेशनची किंमत काढू शकतो. नाव इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, सिम्पसन्स 3/8 रूल. सिम्पसन्स 3/8 रूल काय लिहूयात. नाव सिम्पसन्स 3/8 रूल इज, नाव Simpson's 3/8 rule is, yes, rule काय, I is equal to, डायरेक्ट लिहिला तरी चालेल, इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx ही LHS झाली. LHS सहित लक्षात ठेवा, नुसता रूल जर लिहिला, नुसती RHS लिहिली तर फुल मार्क्स मिळत नसतात. LHS आणि RHS दोन्ही पाहिजे. ओके, I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx, दॅट इज इक्वल टू, येस, 3/8 रूलचा बाहेरचा मल्टिप्लायर काय असतो, 3h डिवाइडेड बाय 8 इंटू ब्रॅकेट सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज, म्हणजेच पहिली अधिक लास्ट. पहिली एंट्री आहे y0 प्लस शेवटची एंट्री आहे y6 प्लस, येस, काय असेल पुढे 3 इंटू, फॉर्म्युली सगळी पाठ पाहिजेत, 3 इंटू 3च्या पटीतल्या एंट्रीज ड्रॉप करा, म्हणजे 3 इंटू y1 प्लस y2 प्लस y3 ड्रॉप प्लस y4 प्लस y5 प्लस y6 3च्या पटीतली ड्रॉप प्लस 2 इंटू ड्रॉप केलेल्या 3च्या पटीतल्या सगळ्या. कोणती एंट्री 3च्या पटीतली असेल, y3. नो डाऊट y6 ही एंट्री सुद्धा 3च्या पटीत आहे, परंतु y6 आपण इथं घेणार नाही, कारण y6 आपण ऑलरेडी घेतलेली आहे. एक एंट्री एकदाच, एक सुद्धा एंट्री रिपीट नाही, एक सुद्धा एंट्री ओमिट करायची नाही, एक सुद्धा सोडायची नाही, एक सुद्धा डबल घ्यायची नाही. ओके, अशा पद्धतीने आपण सिम्पसन्स 3/8 चा फॉर्म्युला लिहिला. देअरफॉर I इज इक्वल टू, किमती टाकूयात, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 6 e raised to x dx is equal to, yes, 3h/8, 3 into h. What is h here? h म्हणजे काय असतं, इंटरवल ऑफ डिफरन्सिंग, म्हणजे दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधला अंतर किती आहे, 0 1 2 3 4 5 6, म्हणजेच h ची किंमत ही 1 आहे. ओके, दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधला अंतर 1 आहे.
3 into 1 divided by 8 into bracket. Y नॉट ची किंमत 1 प्लस y6 ची किंमत 403.42 bracket close plus 3 into y1. The value of y1 is nothing but 2.71 plus y2. The value of y2 is 7.38 plus the value of y4 is nothing but 54.59 plus the value of y5 is nothing but 148.41 plus 2 into y3. The value of y3 is nothing but 20.08. Okay, 20.08. All the values are given in the table. फक्त ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू आपण पुट अप केल्या. That is equal to, now simplify this one. That is equal to use calculator 3/8. Okay, आता केलं तरी चालेल किंवा नंतर केलं तरी चालेल. 3/8. 3 divided by 8 is equal to 0.375 is equal to 0.375. Okay, 0.375 into bracket. Yes, 1 plus 403.42, that gives 404.42 sorry, plus 3 into ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन करतो. स्टेप वाढवा. 2.71 प्लस 7.38 प्लस 54.59 प्लस 148.41 is equal to 213 point. ज्या आली ती व्हॅल्यू लिहा. 213.09 प्लस डायरेक्ट गुणाकार करतो. 2 into 20.08 is equal to 40.16. 40.16. Okay, now proceed. चौकोनी ब्रॅकेट कंप्लीट. That is equal to 0.375 शेवटपर्यंत जसा आहे तसा ॲज इट इज, नो चेंज. कॅल्क्युलेशन डायरेक्ट केले तरी चालतील किंवा वन स्टेप वाढूया. ठीक आहे, कॅल्क्युलेशन डायरेक्ट केले तरी चालतील. जेव्हा कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्ट करत असाल तेव्हा यूज प्रॉपर ब्रॅकेट. ओके, आपण कॅल्क्युलेशन समजा डायरेक्ट करूयात. येस, 404.42. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. तुमचे जे काही आन्सर्स आहेत ते ब्रॅकेट ते कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करत चला. प्लस ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. 3 into 213.09 ब्रॅकेट क्लोज प्लस 40.16 इज इक्वल टू, येस, जे काय आलंय ते. व्हॉट इज द आन्सर? किती येते ब्रॅकेट? ब्रॅकेटचं इव्हॅल्युएशन किती बघा. डायरेक्ट वन स्ट्रोक आन्सर लिहू नका. ब्रॅकेट किती आला? 1083.85. ओके, दॅट इज इक्वल टू, वन मोर स्टेप. आता डिस्प्लेवर आलेल्या फिगरचा उपयोग करा. जी काही क्वांटिटी आलेली आहे तिला 0.375 ने मल्टिप्लाय करा. 375 इज इक्वल टू 406.4438. ओके, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. तुमचे जे काही आन्सर्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करत चला, म्हणजे आपल्याला व्हेरीफाय करता येतील. ओके, देअरफॉर शेवटच्या स्टेपला फक्त न विसरता एलएचएसला. देअरफॉर आय इज इक्वल टू, दिलेलं इंटिग्रेशन आपलं आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 6 e raised to x dx is equal to 406.4438. ओके, फोकस युअर आन्सर. जे काय आन्सर आले ते फोकस करा, त्याला चौकोन करा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 6 e raised to x dx is equal to 406.4438. Getting this? This is the required answer. Very simple thing. अतिशय सोपा आहे. याच्यामध्ये व्हरायटी काय आहे? प्रत्येक गणितामध्ये काही ना काही ती व्हरायटी आहे. याच्यामध्ये व्हरायटी काय दिसते? डेटा e raised to 1 पासून दिलेला आहे. पहिलं आर्ग्युमेंट आपलं लोअर लिमिट असतं, त्याच्यामुळं x इक्वल टू 0 असताना e raised to 0 ची व्हॅल्यू म्हणजे 1
हे आपली पहिली एंट्री असेल. ओके, दॅट इज दी चेंज टू बी नोटिस्ड. ओके, गेटिंग दिस? ओके, नाउ लेट अस सी अनदर एक्झाम्पल. अजून एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल्स आहेत, थोडासा ट्विस्टेड पार्ट आहे, तो काय आपण बघूयात. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 4 to 5.2. इंटिग्रेशन फ्रॉम 4 to 5.2 log x dx by using Simpson's SIMPSON Simpson's 1/3 rule. Simpson's 1/3 rule. Full stop. Take h is equal to 0.2. Take h is equal to 0.2. Okay, simple thing. Straightforward example. Evaluate integration from 4 to 5.2 log x dx by using Simpson's 1/3 rule. Okay, solution. Take the given integration as it is as I. Let I is equal to integration from 4 to 5.2 of log x dx. Okay, now comparing this with our standard integration. Comparing this, प्रत्येक वेळेस लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालू शकतं, पण लिहिलेलं चांगलं, कारण हे सिम्बॉल्स आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये भाग घेतात. Comparing this, theoretical symbols माहित पाहिजेत. With our standard integration, I is equal to integration from a to b f of x dx. We get what we get. Yes, a म्हणजे काय असतं, लोअर लिमिट which is equal to 4, b is equal to अप्पर लिमिट म्हणजेच 5.2, इंटिग्रँट म्हणजेच f of x म्हणजेच इंटिग्रेशनचा सिम्बॉल अलॉंग विथ dx सोडून जे असतं ते इथे इंटिग्रँट dx सोडून काय आहे, log x. Getting this? Log x. And here what is given to you direct? The value of h is directly given as a 0.2. म्हणजे h ची व्हॅल्यू काढण्याची आवश्यकता नाही. एक तर h दिला असेल किंवा n दिला असेल. n दिला असेल तर आपण त्याच्यानुसार h इक्वल टू b मायनस a डिवाइड बाय n हा फॉर्म्युला वापरून h ची किंमत काढू शकतो. दॅट यू नो वेल. ठीक आहे, h इज इक्वल टू 0.2. आता या गणितामध्ये आपल्याला ॲज युजल डेटा तयार करावा लागेल. डेटा तयार करण्यासाठी h ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. देअरफॉर डेटा तयार करूयात. देअरफॉर लेट अस प्रिपेअर द डेटा. लेट अस प्रिपेअर द डेटा. डेटा तयार करण्यासाठी आपल्याला जी काही आवश्यक माहिती आहे ती मिळाली. लेट अस प्रिपेअर द डेटा. ओके, ॲज युजल डेटा तयार करूयात. तुम्ही व्हर्टिकल पण लिहू शकता बरं का, जागेचा प्रॉब्लेम असेल. टेबल वर निम्मा आणि खाली निम्मा असा करायचा नाही. हॉरिझॉन्टल एका लाईन मध्ये सगळं बसत असेल तरच हॉरिझॉन्टल करा, अदरवाईज तो टेबल व्हर्टिकल सुद्धा करू शकता. व्हर्टिकल केला तरी सुद्धा चालू शकतो. ओके, सिंपल थिंग. पहिला रो असेल आर्ग्युमेंटचा x आणि दुसरा रो असेल करस्पॉन्डिंग एंट्रीचा, म्हणजेच y इज इक्वल टू f ऑफ x. अँड हियर द फंक्शन f ऑफ x इज नथिंग बट गिवन ॲज अ log x. ओके, आर्ग्युमेंट. पहिला आर्ग्युमेंट आपलं काय असतं, लोअर लिमिट. लोअर लिमिट पासून स्टार्ट करा, एक एक h ऍड करत चला आणि अप्पर लिमिट पर्यंत पोहोचा. दॅट इज द ट्रॅक. सिंपल थिंग. स्टार्ट फ्रॉम लोअर लिमिट, ऍड h each टाइम अँड गो अप टू अप्पर लिमिट. तसे पहिलं आपलं आर्ग्युमेंट असेल लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन विच इज नथिंग बट इक्वल टू 4. त्याच्यानंतर पुढचा आर्ग्युमेंट मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये h ऍड करा. 4 प्लस 0.2 दॅट गिव्स 4.2. नेक्स्ट वन 4.2 प्लस 0.2 ऍड करा. 4.2 प्लस 0.2 दॅट गिव्स 4.4. पुन्हा 0.2 ऍड करा. 4.2 प्लस 0.2 दॅट गिव्स 4.6. 4.6 प्लस 0.2 दॅट गिव्स 4.8. नेक्स्ट वन पुढे. येस, 4.8 प्लस 0.2 दॅट गिव्स 5. नेक्स्ट 5 plus 0.2 that gives 5.2. 5.2 plus 0.2 that gives 5.4. मात्र लिहायचं नाही, कारण सुरुवात आपली असते लोअर लिमिटला की जे 4 आहे आणि शेवटचा आर्ग्युमेंट म्हणजे आपलं काय असतं,
अप्पर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन विच इज नथिंग बट इक्वल टू 5.2. ओके, म्हणजे आपल्याला आर्ग्युमेंट्स तर मिळाले. आता आपल्याला एंट्रीज पाहिजेत. एंट्रीज काढण्यासाठी जे काही आता आर्ग्युमेंट्स आपण काढलेले आहेत ते एक एक करून फंक्शन एफ ऑफ एक्स मध्ये पुटअप करा. व्हॉट इज युअर फंक्शन? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. दॅट इज द फंक्शन. नाव आता लॉग एक्स हे फंक्शन आहे. आपल्याला माहितीये, आपण केमिस्ट्रीमध्ये किंवा मॅथमॅटिक्स मध्ये पण आपल्याला माहितीये लॉग दोन प्रकारचे असतात. येस, एका लॉगचा बेस असतो ई आणि दुसऱ्या लॉगचा बेस असतो 10. ओके, लॉग दोन प्रकारचे असतात. एका लॉगचा बेस असतो ई आणि दुसऱ्याचा बेस असतो 10. जर लॉगॅरिथमचा बेस जर दिला नसेल, ओके, जर लॉगॅरिथमचा बेस दिला नसेल तर दॅट बेस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ ई. ओके, जेव्हा लॉगचा बेस आपल्याला दिलेला नसतो त्यावेळेस आपल्याला त्या लॉगचा बेस हा ई आहे असं कन्सिडर करावा लागतो. आणि अदर दॅन ई जर लॉगॅरिथमचा बेस असेल तर तुम्हाला डायरेक्टली प्रोव्हाइड केलेला असेल. म्हणजेच लॉग टू द बेस 10 जर असेल तर डायरेक्ट तुम्हाला इथं लॉग टू द बेस 10 लिहिलेलं असेल. लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स किंवा लॉग टू द बेस ई ऑफ एक्स. गेटिंग दिस? म्हणजे जेव्हा लॉगॅरिथमचा बेस तुम्हाला दिलेला नसतो तेव्हा बेस असतो ई, अँड व्हेन दॅट बेस इज ई ॲट दॅट टाइम वी हॅव टू टेक दॅट ॲज अ नॅचरल लॉगॅरिथम. नॅचरल लॉगॅरिथम. ओके, जेव्हा बेस काही दिलेला नसतो तेव्हा बेस ई घ्यायचा असतो आणि जेव्हा बेस ई असतो त्यावेळेस जो काही लॉग असतो तो नॅचरल लॉगॅरिथम असतो. ओके, आणि अदर दॅन ई जर वेगळा बेस असेल, म्हणजे समजा 10 बेस असेल तर तो बेस मेन्शन केलेला असतो. आपल्याला माहिती आहे, आपण लॉग टेबलचे पुस्तक वापरलेत पहा. लॉग टेबलच्या पुस्तकामध्ये सगळे जे काही लॉग होते त्याचा बेस किती होता? डेफिनेटली 10 होता. ओके, आणि केमिस्ट्रीमध्ये आपण कॅल्क्युलेशन केलेले आहेत तेव्हा लॉगचा बेस काय होता? लॉग टू द बेस ई होता. त्याच्यानंतर आपण काय करत होतो? लॉग टेबलचा यूज करण्यासाठी ई चा बेस 10 ला शिफ्ट करत होतो. ते कसं करत होतो ते आपण ज्या त्यावेळेस 12th स्टँडर्ड आपल्याला ते माहित आहे. ओके, इथं नाव व्हॉट इज ऑब्झर्वेशन हिअर? इंटिग्रँड बघावं, लॉग एक्स. ओके, लॉगचा बेस काही दिलेला नाहीये. जेव्हा बेस काही दिलेला नसतो तेव्हा बेस ई असतो आणि जेव्हा बेस ई असतो तेव्हा नॅचरल लॉगॅरिथम असतो. हे सांगण्याचं कारण काय आहे? या गणिताची व्हरायटी आहे. हे सांगण्याचं कारण काय? जर तुमचा कॅल्क्युलेटर तुम्ही पाहिला, ओके, इफ यू ऑब्झर्व युअर कॅल्क्युलेटर देन देयर आर 2 buttons फॉर द लॉग. ओके, एक LOG हे बटन दिसतंय पहा. आता प्रत्येकाचे कॅल्क्युलेटर्स वेगवेगळे आहेत. माझ्याकडे जो कॅल्क्युलेटर आहे त्याच्या कॅसिओचा कॅल्क्युलेटर आहे 100 FX चा. त्याच्यामध्ये थर्ड रोला पहिले व्हाईट बटन्स आहेत, त्याच्यानंतर जे ब्लॅक बटन्सच्या रो चालू होतात त्या ब्लॅक बटन्सच्या सेकंड रोला आणि टोटली थर्ड रोला सेकंड लास्ट आणि सेकंड. ओके, दिस वन सी फर्स्ट. एव्हरीवन गेटिंग दिस? दिसतंय का? लास्ट थर्ड रोच्या लास्ट बटन पहा. थर्ड रोचं लास्ट बटन सुरुवातीपासून हा फर्स्ट रो, हा सेकंड रो आणि हा थर्ड रो. ओके, दिस बटन, हे बटन आणि हे बटन, हे दोन बटन ऑब्झर्व करा. येस, इथं लॉग दिसते पहा. ओके, इथं लॉग दिसतंय म्हणजे गडबडीत आपण कॅल्क्युलेशन करत असताना हे लॉग बटन दिसतंय. इथं लॉग एक्स फंक्शन आहे म्हणून डायरेक्टली लॉग हे बटन यूज करून आपण कॅल्क्युलेशन करतो की जे टोटली रॉंग आहे. दिस लॉग आणि त्याच्या शेजारी जे बटन आहे ते LNचं आहे. ओके, दोन बटन आहेत पहा. पहिलं बटन आहे लॉगचं, म्हटलंच तर इथं मी काढून दाखवतो पहा. दोन बटन आहेत, एका बटनवर लिहिलंय लॉग LOG आणि दुसरं जे बटन आहे कॅल्क्युलेटरचं, प्रत्येकाने कॅल्क्युलेटर हातात घ्या बघा. दुसऱ्या बटनवर हे असं LN लिहिलेलं आहे. ओके, आणि जर ऑपोजिट आपण पाहिलं त्या बटनाच्या खाली किंवा त्या बटनाच्या वर, काही कॅल्क्युलेटरमध्ये बटनाच्या खाली लिहिलंय, काही कॅल्क्युलेटरमध्ये बटनाच्या वर लिहिलेलं आहे 10⁻⁴ असं लिहिलेलं आहे. सिमिलरली LN या बटनाच्या खाली किंवा LN या बटनाच्या वर e⁻⁴ असं लिहिलेलं आहे. आता याचा अर्थ काय? हे जे लॉग LOG लिहिलेलं बटन आहे त्याच्या खाली येलो लेटर्सने पिवळ्या अक्षराने 10⁻⁴ लिहिलेलं आहे. सिमिलरली हे जे LN बटन आहे LN च्या खाली किंवा LN च्या वर, काही कॅल्क्युलेटरमध्ये LN च्या खाली आहे, काही कॅल्क्युलेटरमध्ये LN च्या वर आहे. ओके, तुमचा कॅल्क्युलेटर कोणता आहे त्याच्यावर डिपेंड आहे. माझा जो कॅल्क्युलेटर आहे त्याच्यावर LN च्या वर आहे. ओके, LN बटनाच्या वर e⁻⁴ असं पिवळ्या अक्षराने लिहिलेलं आहे. व्हॉट डज इंडिकेट? दिस इंडिकेट्स हा जो लॉग आहे त्या लॉगचा बेस हा 10 आहे. ओके, हा जो नुसता लॉग आहे, लॉग हे बटन आहे, त्या लॉगचा बेस हा 10 आहे. आणि हा जो LN आहे, LN स्टँड्स फॉर नॅचरल लॉगॅरिथम. या
लॉगॅरिथमचा या बटनचा या lnचा बेस हा e आहे. गेटिंग दिस? दॅट इज द चेंज. ओके, ln ह्या बटनचा च्या खाली e raised to x असं येलो लेटरने लिहिलं आहे किंवा वर e raised to x बटन येलो लेटर लिहिलं आहे. याचा अर्थ काय? या lnचा बेस हा e आहे आणि लॉग हे बटन आहे. लॉग बटनच्या वर येलो लेटर्सने 10 raised to x लिहिलं आहे. याचा अर्थ काय? या लॉगचा बेस हा 10 आहे. म्हणजे whenever you have to perform the calculations of logarithms having base 10, at that time you have to make use of the button log. And whenever we are going to use, we are going to take the calculations of the logarithm having base e, that is whenever we have to perform the calculations of natural logarithms, at that time we have to make use of the button ln. Getting this? That is the variety, that is the change. लक्षात येतंय? म्हणजे जेव्हा बेस काय दिलेला नसतो तेव्हा बेस ई असतो. जेव्हा बेस ई असतो तेव्हा जो लॉगॅरिथम असतो तो नॅचरल लॉगॅरिथम असतो आणि ज्या अर्थी नॅचरल लॉगॅरिथम आहे त्या अर्थी वी हॅव टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स बाय युझिंग द बटन ln. ln हे बटन वापरून कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. लॉग हे बटन वापरून कॅल्क्युलेशन्स करायचे नाहीत, कारण लॉग या बटनचा जो काही बेस आहे तो 10 आहे. गेटिंग दिस? समजतंय? ओके, नाउ हियर व्हॉट इज युअर बेस? बेस काही दिलेलं नाही म्हणजे बेस ई आहे. बेस ई आहे म्हणजेच देयर इज अ नॅचरल लॉगॅरिथम. नॅचरल लॉगॅरिथम असल्यामुळे फॉर दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल वी हॅव टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स बाय मेकिंग यूज ऑफ द बटन ln, नॉट लॉग. गेटिंग दिस? ओके, सिम्प्लिफाय. नाउ करूयात. x इक्वल टू 4 असताना, येस, सिंपल थिंग. आता या गणिताचं वेगळे पण संपलं. आता ऍज युजुअल नेहमीप्रमाणे डेटा तयार करूयात. येस, when x equal to 4, at that time put x equal to 4 in the function y is equal to f of x equal to log x. log x मध्ये x equal to 4 टाका म्हणजे काय होईल? log 4. log 4 ची व्हॅल्यू म्हणजेच ln 4. गेटिंग दिस? डोंट यूज द बटन log, यूज द बटन ln. ln 4. ln बटन प्रेस करा, 4 बटन प्रेस करा, इक्वल टू बटन प्रेस करा. व्हॉट इज द व्हॅल्यू? 1.3863. प्रत्येकाच्या व्हॅल्यूज काय येतात ते कमेंट बॉक्स मध्ये कंपल्सरी रिप्लाय करत चला. 3863. Now put x equal to 4.2 in the function f of x. म्हणजे log of 4.2. log of 4.2 म्हणजेच ln बटन प्रेस करा 4.2. ln 4.2 is equal to 1.4351. 1.4351. Similarly put x equal to 4.4. that gives ln 4.4 that is equal to, yes, ln 4.4 is equal to 1.48. 1.4816. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. तुमचे आन्सर्स काय येतात ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. नेक्स्ट वन, पुट x equal to 4.6 in log x, that is ln 4.6 is equal to, yes, ln 4.6 is equal to 1.5261. 1.5261. Similarly put x equal to 4.8, that is ln 4.8 is equal to 1.56. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. मी मुद्दाम कॅल्क्युलेशन करायला वेळ देत आहे. 1.5686. Similarly put up ln equal to, put up that x equal to 5, that is ln 5 is equal to 1.6094. 1.6094. And finally put x equal to 5.2 in ln, that is ln of 5.2 is equal to 1.6487. 6487. Getting this? Okay, that is the change here. Okay, हा इथं चेंज आहे. प्रत्येक गणितामध्ये काही ना काहीतरी वेगळेपण आहे. ओके, नाउ आपले सिम्बॉल्स इंट्रोड्यूस करूयात. सिम्बॉल्स आपले फॉर्म्युलामध्ये कुठून स्टार्ट होतात? वाय नॉट पासून स्टार्ट होतात. म्हणून आपण सिम्बॉल इंट्रोड्यूस करूयात. सिम्बॉल इंट्रोड्यूस करण्यासाठी एक्स्ट्रा रो वाढवला तरी सुद्धा चालू शकतो, कारण हे सिम्बॉलच आपल्या फॉर्म्युलामध्ये भाग घेतात. ओके, डेटा स्टार्ट फ्रॉम वाय नॉट. पहिली एंट्री वाय नॉट असते, त्याच्यानंतर y1, y2, y3, y4, y5 आणि y6 असेल. गेटिंग दिस? ओके, नाउ आता एकदा का आपल्याकडे डेटा मिळाला आपण कोणताही फॉर्म्युला यूज करू शकतो. हियर वी हॅव टू सॉल्व दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल बाय युझिंग सिम्पसन्स 1/3 रूल. सिम्पसन्स 1/3 रूल काय तो लिहूयात.
त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकूयात आणि सिम्प्लिफाय करूयात. तसे सिम्पसन्स सिम्पसन्स 1/3 रूल इज. सगळे रूल पाठच पाहिजेत. जर रूल पाठ नसतील तर डेफिनेटली एक्झाम्पल चुकणार आहे. कारण न्यूमेरिकल मेथड मध्ये सगळा जो पेपर आहे तो कॅल्क्युलस ओरिएंटेड आहे आणि कॅल्क्युलस ओरिएंटेड पेपर मध्ये फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात आणि कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाकावे लागतात. सिंपल थिंग. देअरफॉर सिम्पसन्स 1/3 रूल इज. रूल लिहा. त्यानंतर थेरॉटिकल लिहितो. I is equal to integration from a to b f of x dx. ओके. रूल काय तुम्हाला माहिती आहे. रूल प्रत्येकाने पाठ करा. इज इक्वल टू 1/3 रूल आहे म्हणजे बाहेर मल्टिप्लाय h/3 इंटू ब्रॅकेट. येस, शब्दात दिला तरी चालेल. सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज. सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज. येस, प्लस 1/3 रूल आहे म्हणजे मल्टिप्लायर 4 इंटू सम ऑफ. मल्टिप्लाय व्यवस्थित लक्षात ठेवा. सम ऑफ ऑड एंट्रीज अँड प्लस पुढचा मल्टिप्लायर 2 इंटू सम ऑफ SUM. सम ऑफ इव्हन एंट्रीज. सम ऑफ इव्हन एंट्रीज. ओके. हा ब्रॅकेट क्लोज, हा ब्रॅकेट क्लोज. दॅट इज इक्वल टू. हा झाला जनरल फॉर्म्युला. आता पर्टिक्युलर हा फॉर्म्युला आपल्या पर्टिक्युलर एक्झाम्पल साठी कसा होईल. I is equal to integration from 0 to 6 f of x म्हणजेच e raised to x dx is equal to h/3 remains as it is, no change, into bracket. This square bracket plays important role. हा ब्रॅकेट जर मिस केला तर अर्थ काही राहणार नाही. h/3 into bracket sum of extreme entries म्हणजे पहिले अधिक लास्ट. पहिली एंट्री आहे y0 प्लस शेवटची एंट्री आहे y6 प्लस 4 इंटू सम ऑफ ऑड एंट्रीज. ऑड एंट्रीज कोणकोणत्या आहेत. y1, y3, y5. That is plus 4 into y1 plus y3 plus y5 plus 2 into sum of even entries. Even entries कोणत्या आहेत. y2 आणि y4. y2 plus y4. y6 is also even but that entry is already taken. एक सुद्धा entry repeat नाही, एक सुद्धा entry omit नाही. Was it? Now put up the values. All the values are known to you. Put up the values at the proper place. That is equal to h. The value of h is nothing but directly given as a 0.2 divided by 3 remains as it is into bracket. Put up the values at proper place. y0 that is nothing but 1.3863 plus y6. The value of y6 is nothing but 1.6487 plus 4 into bracket y1. The value of y1. All the quantities are with you. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या जवळ आहेत. त्या व्हॅल्यूज फक्त पुटअप करा. 4351. Put up the values at the proper place. Plus y3. The value of y3 is nothing but 1.5261 plus y5. The value of y5 is nothing but 1.6094. Okay, plus 2 into, yes, plus 2 into y2. Put up the value of y2 from the table. Yes, the value of y2 is nothing but 1.4816 plus y4. The value of y4 is nothing but 1.5686. Ha bracket close, ha चौकोनी bracket close. Getting this? That is equal to, now perform the calculations. Okay, calculations तयार करा. कॅल्क्युलेटर 5 डेसिमल ला फिक्स करा किंवा 4 डेसिमल ला फिक्स करा. हाऊ टू फिक्स द कॅल्क्युलेटर हे मी काल सांगितलंय किंवा एक सेपरेट लेक्चर आपण घेऊयात. 0.2 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 0.0. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेटर घेऊनच लेक्चरला बसायचं. 0.0667 इंटू ब्रॅकेट. येस, ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. प्रॉपर ठिकाणी प्रॉपर ब्रॅकेट टाका. 1.3863 1.3863 plus 1.6487 is equal to 3.0350 plus 4 into
एक स्टेप वाढवतो, ब्रॅकेटमध्ये ऍडिशन करतो 1.4351. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा, हे मी वारंवार सांगतोय. आलेली उत्तरं मेन्शन करा. सगळे विद्यार्थी मेन्शन करत नाहीयेत पहा, प्रत्येकाने मेन्शन केलं पाहिजे. 1.4351 प्लस ठराविक विद्यार्थी फक्त आन्सर्स देतात, प्रत्येकाने आन्सर्स द्या. 1.5261 प्लस 1.6094 इज इक्वल टू, सगळं वन स्ट्रोक लिहिता येईल, पण कॅल्क्युलेशनच्या स्टेपला मार्क्स आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक आवश्यक स्टेप्स लिहायच्या. 4 पॉईंट किती आलं, 4.5706 प्लस 2 इंटू ब्रॅकेट. येस, तर दोघांचे ऍडिशन करूयात. 1.4816 प्लस 1.5686 इज इक्वल टू 3.0502. हा ब्रॅकेट क्लोज, हा ब्रॅकेट क्लोज. दॅट इज इक्वल टू which step 0.0667 remains as it is. आता ब्रॅकेट मध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन्स डायरेक्टली करू शकता. ओके, करूयात. आपला कॅल्क्युलेटर सायंटिफिक आहे, ऍडव्हान्स्ड आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली वन स्ट्रोक आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता येतील. हाऊ टू यूज दी कॅल्क्युलेटर, दॅट इज इम्पॉर्टंट. 3.0350 प्लस ब्रॅकेट 4 इंटू 4.5706. मुद्दा मी कॅल्क्युलेशन कसे करतो ते सांगतोय. ब्रॅकेट कंप्लीट प्लस इंटू अनदर ब्रॅकेट 2 इंटू 3.0502 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू. येस, किती आलं आन्सर मेन्शन करा. ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन किती आलं, 27.4178. Is it correct? Everyone should perform the calculation. That is equal to, आता डिस्प्लेवरच्या फिगरचा उपयोग करा, त्या आलेल्या क्वांटिटीला गुणिले करा. 0.0667 is equal to 1 point. Yes, is equal to, what is the answer? 1.8288. 1.8288. Is it correct? ऑल ऑफ यू प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. वेगळं आला असेल तर सांगा. शेवटच्या स्टेपला फक्त LHS लिहित चला. Therefore I is equal to integration from 0 to 6 e raised to x dx is equal to, answer आलं 1.8288. Okay, 1.8288. This is the final answer. Getting this? Very simple thing. म्हणजे प्रत्येक गणितामध्ये काही ना काही ती व्हरायटी आहे. या गणितामध्ये व्हरायटी काय आहे, सॉरी, नॉट e raised to x, the function is nothing but log x, not e raised to x, sorry. Here there is again correction, instead of e raised to x the function is a log x. Getting this? Integration from 0 to 6 log x dx is equal to 1.8288. That is the final answer. Getting this? Okay, very simple thing. या गणितामध्ये व्हरायटी काय, येस, इथं log x हे फंक्शन आहे. log x फंक्शन असल्यामुळे बेस दिलेला नाही. बेस काय नाहीये याचा अर्थ बेस ई असतो, आणि जेव्हा बेस ई असतो at that time we have to consider that as a natural logarithm. Therefore we have to perform the calculations by using the button ln. In this, that is the change of this particular example. Okay, let us take another example. Next example. प्रत्येक गणित प्रत्येक टाइपचा आपण एक एक्झाम्पल घेतोय. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 6. Integration from 2 to 6 log to the base 10 of x dx by using trapezoidal rule. And by taking and by taking 9 equidistant ordinates. 9 equidistant ordinates. Okay, solution काय बघूयात. सिंपल थिंग,
यात आता चेंजेस, यात व्हरायटी काय बघूयात. ओके, हे लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 6 log to the base 10 of x. दिलेले इंटिग्रेशन ॲज इट इज घ्या. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 6 log to the base 10 of x dx. Okay, as usual, comparing this with our standard integration, that is integration from a to b f of x dx, we get here directly तो पहा a is equal to lower limit असतं 2, b is equal to upper limit असतं 6 and f of x म्हणजे इंटिग्रँट की ज्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं असतं, that integrand is nothing but equal to log to the base 10 of x असेल. ठीक आहे, log to the base 10 of x असेल. Getting this? आता इथं मगाच्या गणितामध्ये काय होतं, लॉग काय दिला नव्हता, म्हणजेच लॉग टू द बेस ई होता, आणि जेव्हा लॉग टू द बेस ई असेल तेव्हा आपण ln हे बटन वापरून कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत. आता इथे लॉग टू द बेस 10 आहे, लॉग टू द बेस 10 आहे म्हणजेच we have to take the calculations, we have to do the calculation by using the button log, log. log हे डायरेक्ट बटन कॅल्क्युलेटर आहे, त्या log लॉग या बटनचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. ओके, हे तर आहेच आहे. शिवाय अजून इथं दिलंय पहा, इथं n पण डायरेक्ट दिलेलं नाहीये, शिवाय h पण डायरेक्ट दिलेलं नाही. इथं काय, बाय टेकिंग 9 इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स. ओके, 9 ऑर्डिनेट्स घ्यायचे, 9 ऑर्डिनेट्स घ्यायचे. याचा अर्थ किती इंटरवल्स मध्ये आपल्याला दिलेल्या इंटिग्रेशनचे तुकडे पाडायचे आहेत बघूयात. ओके, आता इथे पहा इंटरवल किती झाले बघूयात. मगाच आपलं जे गणित आहे, इंटरवल किती झाले, 4 ते 4.1 म्हणजे 4.2. इथे एक इंटरवल झाली 4.1 to 4.4, दुसरी इंटरवल 4.4 to 4.6, तिसरी इंटरवल सिमिलरली 4.6 to 4.8, चौथी इथं असेल 5वी, आणि 5 to 5.2 इथं असेल 6वी. म्हणजे नंबर ऑफ सब इंटरवल्स, नंबर ऑफ सब इंटरवल्स म्हणजेच किती तुकडे पाडले आपण, इज इक्वल टू 6. जेव्हा 6 तुकडे पाडलेत, म्हणजे जेव्हा n ची किंमत आपण 6 घेतली, नंबर ऑफ सब इंटरवल्स म्हणजे n आहे, जेव्हा आपण n ची किंमत 6 घेतलेली आहे तेव्हा ऑर्डिनेट्स किती आलेत, म्हणजे आर्ग्युमेंट्स किती आलेत पहा बरं. येस, 1 2 3 4 5 6 अँड 7, म्हणजे नंबर ऑफ ऑर्डिनेट्स किंवा नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स इज इक्वल टू किती आलेत, 7 आले. म्हणजे जेव्हा n इक्वल टू 6 असतं तेव्हा नंबर ऑफ ऑर्डिनेट्स 1 ने जास्त येतं, म्हणजे 7 येतात. ठीक आहे, जेव्हा n इक्वल टू 7 असेल तेव्हा डेफिनेटली नंबर ऑफ ऑर्डिनेट्स हे 8 येतात. म्हणजेच ऑर्डिनेट्सची संख्या ही नंबर ऑफ सब इंटरवलच्या संख्येपेक्षा 1 ने जास्त असते. गेटिंग दिस? ओके, पाठीमागच्या कोणत्याही एक्झाम्पलचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जेव्हा नंबर ऑफ सब इंटरवल्स या n असतात तेव्हा नंबर ऑफ ऑर्डिनेटची संख्या ही 1 ने जास्त असते. गेटिंग दिस? आता इथं व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे, फक्त थोडासा ट्विस्ट केलेला आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन हिअर नाव. येस, 9 इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत. ज्यावरती आपल्याला 9 इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत त्यावरती आपल्याकडे 9 आर्ग्युमेंट्स येणार आहेत, आणि ज्यावेळेस 9 आर्ग्युमेंट्स आपल्याला घ्यायचे असतील at that time we have to divide the interval of integration into 8 equal parts. ठीक आहे, 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हिजन केलं पाहिजे. 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हिजन केल्यानंतरच ऑर्डिनेट्स हे 8 अधिक 1 इक्वल टू 9 येतील. दॅट इज here we have to divide the interval into 8 equal parts. That is here the value of n is equal to 8. Getting this? This is the change. जर तुम्ही n equal to 9 घेतलं तर 9 तुकडे पाडले, 9 तुकडे पाडले म्हणजे 10 आर्ग्युमेंट येणार. 10 आर्ग्युमेंट घेऊन तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं नाही, तुम्हाला 9 आर्ग्युमेंट्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स वी हॅव टू पुट n इज इक्वल टू 8. जेव्हा n इक्वल टू 8 पुटअप कराल, म्हणजे जेव्हा इंटरवलचे 8 तुकडे पाडाल तेव्हाच तुम्हाला 9 इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स मिळतील. दिस इज द चेंज ऑफ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. ओके, म्हणजे 9 इक्विडिस्टंट ऑर्डिनेट घ्यायचे. Therefore, we have to divide the interval of integration into 8 equal parts. Therefore, here n is equal to number of intervals is equal to 8. Getting this? Okay. Therefore, now n दिलेला आहे, h काढावा लागेल. Therefore, we have h is equal to h काढूयात. Now, rest of all example is similar to that of the previous example. बाकी काय नाही याच्यामध्ये एवढाच फक्त पार्ट नवीन होता. b minus a divided by n that is equal to b म्हणजे upper limit that is a 6 minus a lower limit 2 divided by n number of intervals that is equal to 8 असते. That gives 6 minus 2
4 divided by 8, that gives 1/2, that gives 0.5. Therefore the value of h is nothing but equal to 0.5. एकदा का h ची किंमत मिळाली आपण डेटा तयार करू शकतो. Therefore we prepare the data. Therefore we prepare the data as follows. We prepare the data as follows. Okay, data तयार करूयात. Proceed as usual. Rows तयार करूयात. First row is nothing but equal to x. Arguments हे तुम्ही column wise सुद्धा करू शकता. मी प्रत्येक वेळेस ते सांगतोय. Similarly, second row corresponds to corresponding entry, that is y is equal to f of x, and here the function f of x is given as a log to the base 10 of x. That is the change here. Log to the base 10 of x. That's it. आपलं पहिला आर्ग्युमेंट म्हणजे काय असतं, लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन विच इज नथिंग बट इक्वल टू 2. याच्यामध्ये h एक एक ऍड करत जावा आणि अप्पर लिमिट पर्यंत झाला. h किती आपला 0.5. 2 plus 0.5 that gives 2.5. 2.5 plus 0.5 that gives 3. 3 plus 0.5 that gives 3.5 and so on. 3.5 plus 0.5 that gives 4. 4 plus 0.5 that gives 4.5. 4.5 plus 0.5 that gives 5. 5 plus 0.5 that gives 5.5 and 5.5 plus 0.5 that gives 6, which is nothing but our upper limit. Okay. Now find out the values by using calculator. Log to the base 10 आहे. 10 आहे म्हणजेच we have to perform the calculations by using the button log, LOG. तुमच्या कॅल्क्युलेटर वर LOG log बटन डायरेक्ट आहे. कसं लॉग बटन प्रेस करा, 2 बटन प्रेस करा, that gives 0.3010 फास्ट. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन करून काय तुमच्या व्हॅल्यू जातात ते मेन्शन करा. log 2 नंतर असेल log 2.5 इज इक्वल टू 0. मगाशी आपण LN बटन यूज करत होतो, आता आपण log हे बटन यूज करतोय कारण बेस आहे 10, 0.3979. सिमिलरली log 3 इज इक्वल टू 0.4771. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. 0.4771. सिमिलरली पुढे log 3.5 इज इक्वल टू 0.5441. 0.5441. log टू द बेस 10 आणि log टू द बेस e व्हॅल्यू टोटली वेगळे आहेत. log 4 इज इक्वल टू 0.6021. प्रत्येकाने व्हॅल्यू काय येतात ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. ठराविक लोक फक्त व्हॅल्यूज लिहितायत कमेंट बॉक्स मध्ये. प्रत्येकाने लिहा log 4.5 इज इक्वल टू, येस सिंपल थिंग, log 4.5 इज इक्वल टू व्हॉट इज दॅट व्हॅल्यू 0.6532. नेक्स्ट वन पुढे log 5 इज इक्वल टू 0.699. 0.699. नेक्स्ट वन log 5.5 use button log is equal to 0.7404. and lastly log 6 is equal to 0.7782. 0.7782. ठीक आहे. एंट्रीचे सिम्बॉल्स टाकूयात आपले. एंट्रीचे सिम्बॉल्स कुठून स्टार्ट होतात, y नॉट पासून. दॅट गिव्स y नॉट, y1, y2, y3 and so on. y4, y5, y6, y7, y8. किती आर्ग्युमेंट झाले पहा बर. येस आपल्याला 9 आर्ग्युमेंट्स घ्यायचे. आर्ग्युमेंट्स मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 आर्ग्युमेंट्स झाले म्हणजेच नंबर ऑफ सब इंटरवल्स 8 झाल्या. ओके. एकदा का डेटा आपल्याला मिळाला आपण कोणताही फॉर्म्युला यूज करू शकतो. इथे आपल्याला ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला यूज करायचा आहे. देअरफॉर ट्रॅपेझॉइडल रूल इज as follows. रूल काय लिहूयात. I is equal to integration from a to b f of x dx is equal to ट्रॅपेझॉइडल रूल आहे म्हणजे बाहेर काय आहे मल्टिप्लाय h by 2 इंटू ब्रॅकेट डायरेक्ट लिहितो
सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज म्हणजे पहिले अधिक लास्ट, पहिले आहे y0 प्लस शेवटचे आहे y8 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 इंटू सम ऑफ रिमेनिंग एंट्रीज म्हणजे 2 इंटू राहिलेल्या सगळ्या, दॅट इज y1 प्लस y2 प्लस y3 प्लस y4 प्लस y5 प्लस y6 प्लस y7 ब्रॅकेट क्लोज, हा ब्रॅकेट क्लोज. ओके, एकदा का फॉर्म्युला लिहिला, आता फक्त काय करायच्यात, टेबल मधल्या व्हॅल्यूज टाकायच्या आणि कॅल्क्युलेशन्स करायचे. दॅट इज इक्वल टू प्रोसीड, दॅट इज इक्वल टू h ची किंमत किती आहे 0.5 which is calculated already, divided by 2 into bracket plays important role. y0, the value of y0 is 0.3010 plus y8, the value of y8 is nothing but equal to 0.7782. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या जवळ आहेत, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू पुटअप करा, प्लस 2 into bracket y1, the value of y1 is 0.3979 plus y2 0.4771 plus y3 0.5441 plus y4 0.6021 plus y5 0.6532 plus y6 0.699 plus y7, that is nothing but 0.7404. ज्या त्या व्हॅल्यू ज्या त्या ठिकाणी पुटअप केल्या, हा ब्रॅकेट क्लोज, हा ब्रॅकेट क्लोज, दॅट इज इक्वल टू, डू द कॅल्क्युलेशन, 0.5 डिवाइड बाय 2 दॅट गिव्स 0.25 इंटू ब्रॅकेट, पहिल्या दोघांचे ऍडिशन करून टाकतो फास्ट, दॅट गिव्स 0.3010 प्लस 0.7782. डू द कॅल्क्युलेशन्स इज इक्वल टू 1 पॉइंट. तुमचा आन्सर काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कॅल्क्युलेशन जमत नसतील तर डेफिनेटली न्यूमेरिकल मेथड काहीच जमणार नाही. सगळा पेपर कॅल्क्युलस ओरिएंटेड आहे. 1.0792 प्लस डायरेक्ट करतो, आता 2 इंटू डायरेक्ट करतो, 2 इंटू ब्रॅकेट या सगळ्यांची ऍडिशन करतो, 0.3979 0.3979 प्लस 0.4771 प्लस 0.5441 बटन व्यवस्थित प्रेस करा, प्लस 0.6021 प्लस 0.6532 सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या जवळ आहेत, प्लस 0.699 प्लस 0.7404 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आलं 8.2276. ओके, तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो, दॅट इज इक्वल टू हेच डिस्प्लेवरच्या फिगरचा उपयोग करतो, ती व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये ऍडिशन करतो, प्लस 1.0792 इज इक्वल टू व्हॅल्यू आली 9.3068 आणि या आलेल्या व्हॅल्यूला मल्टिप्लाइड बाय 0.25 करतो, दॅट इज इक्वल टू फायनल आन्सर 2.3267 2.3267. शेवटच्या स्टेपला फक्त LHS लिहा, दॅट इज इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 6 log to the base 10 of x dx is equal to 2.3267. That is the required answer. Getting this? Okay, very simple thing. Thus, in the today's lecture, we seen varieties of miscellaneous types of examples. प्रत्येक गणितामध्ये काही ना काही व्हरायटी आहे. पहिल्या गणितामध्ये आपण असं एक्झाम्पल सोडवलं की ज्याच्यामध्ये पहिला आर्ग्युमेंट आपण 0 घेतलं होतं, ते त्यांनी दिलं नव्हतं तेव्हा आपण ते घेतलं होतं. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण लॉग एक्स हे एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये बेस काय दिला नव्हता, म्हणजेच आपण बेस ई घेतला. जेव्हा बेस ई असतो तेव्हा नॅचरल लॉगॅरिथम असतो, आणि जेव्हा नॅचरल लॉगॅरिथम असतो ऍट दॅट टाइम वी हॅव टू मेक यूज ऑफ दी बटन LN, लॉगचं बटन वापरायचं नाही. आणि तिसरा एक्झाम्पल आता आपण जे पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये फंक्शन आपलं होतं लॉग एक्स, लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स. इथे बेस डायरेक्टली तुम्हाला 10 दिला होता, ज्यावरती बेस 10 आहे त्यावरती वी हॅव टू
परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स बाय युझिंग द बटन लॉग LOG हे बटन वापरून आपण कॅल्क्युलेशन्स केलेत. सिमिलरली याच्यामध्ये अजून नवीन काय शिकलो आपण, नंबर ऑफ ऑर्डिनेट्स 9 आहेत. ज्यावेळी नंबर ऑफ ऑर्डिनेट्स 9 आहेत त्यावेळी वी हॅव टू डिवाइड द गिवन इंटरवल ऑफ इंटिग्रेशन इनटू 8 इक्वल पार्ट्स. गेट दिस? ओके, thus let's stop here. एक्झाम्पल्स पुन्हा स्वतः सोडवा. एक्झाम्पल्सचा व्हिडिओ वारंवार पहा. एकदा बघितल्यानंतर, एकदा लाईव्ह प्रीमियर लेक्चर पाहिल्यानंतर डेफिनेटली समजणार नाही. ते रिपीटेडली पुन्हा पहा. एक्झाम्पल स्वतः सोडवा. काही अडचण असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. ओके, लेट्स स्टॉप हिअर.